एरर्स अँड फ्रॉड्स काय आहेत, कशाला एरर्स बोलतो आणि कशाला फ्रॉड्स बोलतो? येस अमय खुलूद. येस साक्षी. नकळत झालेल्या चुकांना येस येस बोल. येस बोल साक्षी. हॅलो हॅलो, आवाज येतोय का अमय? आवाज येतोय सर. येस बोला. येस साक्षी. नकळत झालेल्या चुकांना एरर्स म्हणतात. आणि फ्रॉड्स? समजून किंवा स्वतःहून केलेलं असतं. किंवा येस समजून किंवा व्हॉट? नकळत ते झालेलं नसतं, म्हणजे आपलं काय ते सर अकाउंटिंग मधल्या अशा मिस्टेक्स ज्या इंटेन्शनली केलेल्या असतात, मुद्दामून केलेल्या असतात, काही स्वतःच्या गेन साठी केलेल्या असतात. ठीक. आता आपण नेक्स्ट पॉईंट घेणार आहोत. तुम्हाला मी जी बुक दाखवली आहे तीच तुम्ही काय करायची आहे, याचा रेफरन्स घेऊन तुम्हाला स्टडी करायची आहे. ऑडिटिंगची टेक्स्ट मॅकची बुक आहे. आज आपण ह्याच्यामधला प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग हा पॉईंट बघणार आहोत आणि त्याचे काही ऍडव्हान्टेजेस सुद्धा आहेत. म्हणजेच कोणते ऍडव्हान्टेजेस, की सपोज कंटिन्युअस ऑडिट होत असेल तर त्याचे काय ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण एक शॉर्ट ह्याच्यामध्ये बघणार आहोत. फक्त ते व्यवस्थित तुम्ही लक्ष द्या ह्याच्यामध्ये. आणि काय समजलं असेल तर लिहून ठेवा आणि मला विचारा नंतर. स्लाइड दिसते ना प्रत्येकाला? दिसते सर. सो प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग, आपण आपल्या लास्ट लेक्चरला प्रिन्सिपल ऑफ ऑडिटिंग बघितलेलं होतं की काय, म्हणजे इन शॉर्ट बघितलं होतं की प्रिन्सिपल ऑडिटिंग मध्ये काय काय आहेत पॉईंट्स. त्याच्यामध्ये पहिला पॉईंट जो आज आपण घेणार आहोत तो आपला पॉईंट आहे आपला इंटिग्रिटी. आता इंटिग्रिटी म्हणजेच काय, की एक निष्ठा राखणे. आपण आपलं काम प्रामाणिकपणे करतोय की नाही हे याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. बरोबर आहे की जेव्हा आपण हिशोब तपासणी करू, हिशोब तपासणी म्हणजेच काय, ऑडिटिंग. जेव्हा आपण ऑडिटिंग करू तेव्हा आपलं ऑडिटिंग आपण व्यवस्थित पद्धतीने पार पाडतोय का, ठीक आहे, आपण त्या कंपनीची दस्तऐवज व्यवस्थित पद्धतीने हाताळतोय का हे बघणार आहोत. आपले जो रिपोर्ट आपण शो करणार आहोत तो ट्रू अँड फेअर आहे का, ठीक आहे. आणि ट्रू अँड फेअर कसा असेल, जेव्हा तो ऑडिटर रिपोर्ट करेल आणि व्यवस्थित त्याची काही जे डेटा असेल तो व्यवस्थित तो काय करणार आहे, रिपोर्ट देणार आहे. समजा जर ऑडिटरने जर व्यवस्थितपणे काम केलं नाही तर तो आपल्या कामाशी एकनिष्ठ आहे का, नाही. बरोबर आहे. मग तो एकनिष्ठतेने काम करतोय का हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड पॉईंट जो आपला आहे याच्यामध्ये तो आहे ऑब्जेक्टिव्हिटी. आता ऑब्जेक्टिव्हिटी म्हणजेच काय, की त्याची ऑब्जेक्टिव्ह हे ऑडिटरची सेट असले पाहिजे की तो कोणत्या पद्धतीने काम करतोय, त्याची काम करण्याची पद्धत कशी आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याला कोणत्या डिव्हिजनला ऑडिट करायचं आहे हे झालं कामाची पद्धत. पण त्याचं ऑब्जेक्टिव्ह काय असणार आहे, की मला व्यवस्थित पद्धतीने काम करायचं आहे. माझ्याकडून जे डिसिजन येणार आहेत कंपनीसाठी, जे मी कंपनीचे स्टेटमेंट बघणार आहे तर कंपनीचे स्टेटमेंट बघून मी जे डिसिजन देईन ते व्यवस्थित पद्धतीनेच असले पाहिजे. त्याच्यामध्ये काही माझ्याकडून चुका घडायला नको, ठीक आहे. एक ह्याच्यात एक्झाम्पल दिलं की जसं एक क्रिकेट मॅचच्या अंपायर करत असतो, त्याच्याकडून काही बाय मिस्टेक रॉंग डिसिजन केलं तर तो तिथं सुधारू शकतो. पण इथं त्याच्यामध्ये सुधारणारा दुसरा कोण नसणार आहे, कारण का हा कंपनीचे स्टेटमेंट शो करणार आहे. बरोबर आहे. मग त्यांनी अंपायरचं जसं काम असेल त्या पद्धतीनेच त्यांनी व्यवस्थित डिसिजन दिला पाहिजे कंपनीला. म्हणजे हे त्याचे ऑब्जेक्टिव्ह सेट असले पाहिजे की माझ्याकडून कोणत्याही चुका न झाल्या पाहिजेत जेव्हा मी ऑडिट करत असेल, ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉईंट जो आपला आहे याच्यामध्ये तो आहे आपला इंडिपेंडेन्स. सो इंडिपेंडेन्स अँड कॉन्फिडेंटली हे पॉईंट दोन्ही सेमच आहेत, त्याच्यामध्ये काही फरक नाही. ह्याच्या पॉईंट मध्ये काय सांगितलंय की आपली जी इन्फॉर्मेशन असेल कंपनीची, एखादा ऑडिटर जो ऑडिट करत असेल
ठीक आहे. तर ती इन्फॉर्मेशन त्यांनी गुपित ठेवली पाहिजे. बाहेरच्या माणसाला त्यांनी इन्फॉर्मेशन दिली नाही पाहिजे त्याच्याबद्दल. म्हणजे कोणतीही इन्फॉर्मेशन आपण एक स्टेटमेंट शो करतोय, आपल्या कंपनीचं किती प्रॉफिट आहे, बरोबर आहे, आपण कशामध्ये प्रोड्यूस करतोय, काय आहे ते, ही पूर्ण जेवढी इन्फॉर्मेशन असेल किंवा काय फ्रॉड जरी झालेला असेल तर तो बाहेरच्या माणसाला जाऊन सांगायचं नाही की मी ह्या कंपनीत ऑडिटला गेलो होतो, तिथे ह्या लोकांनी एवढं फ्रॉड करून ठेवलाय. मग त्यांची जी माहिती असेल ती त्यांनी गुपित ठेवली पाहिजे, बरोबर आहे. आणि सपोज त्यांना जर काही इन्फॉर्मेशन त्याच कंपनीमधील काही दुसऱ्या लोकांना म्हणजेच काय दुसऱ्या डिव्हिजनच्या लोकांना द्यायची असेल की तुमचं इथं अकाउंट प्रॉपर होत नाही आहे, तुम्ही इथं काहीतरी फ्रॉड केल्याचं निदर्शनास येते माझ्या, बरोबर आहे. मग हे जर निदर्शनास फ्रॉड येत असेल तर त्यांनी सगळ्यात पहिले त्या कंपनीच्या ओनरची परमिशन घ्यायची आहे की बघा मला तुमच्या इथं असं फ्रॉड दिसतोय, मला तुमच्या एम्प्लॉईला हे दाखवायचं आहे. मग त्याच्यानंतर तो त्यांना सांगू शकतो की बघा अशा प्रॉब्लेम्स इथे घडलेले आहेत, पण विदाऊट परमिशन ओनरची, बरोबर आहे, किंवा विदाऊट परमिशन त्याच्या मुख्य माणसाची घेऊन परमिशन नसेल तर सांगू शकत नाही. परमिशन असेल तरच तो ही इन्फॉर्मेशन शेअर करू शकतो. हे आहे त्याचं काम. ठीक आहे. त्याच्यानंतरचा नेक्स्ट पॉईंट जो आपण बघणार आहोत तो स्किल अँड कॉम्पिटन्स. आता बघा ऑडिट करायला जो माणूस येणार आहे 100% त्याच्याकडे चांगली स्किल असली पाहिजे, त्याला कामाचा अनुभव असला पाहिजे, त्याची शैक्षणिक पात्रता CA असलेली पाहिजे विथ एक्सपिरियन्स होल्डर, म्हणजे त्यांनी अगोदर हे काम केलेलं असलं पाहिजे. तरच काय करू शकतो तो आपल्या ह्याच्यात येऊन ऑडिट करू शकतो, बरोबर आहे. हे त्याच्यामध्ये सांगितलं की त्याच्याकडे ती कामाचे कौशल्य असलं पाहिजे, त्याचा अनुभव व्यवस्थित असला पाहिजे कामाबद्दल, ठीक आहे. आणि तर तो व्यवस्थित पद्धतीने आपण काय करू शकतो, काम हाताळू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यामध्ये वर्क परफॉर्म बाय अदर्स. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला वर्क परफॉर्म बाय अदर्स मध्ये की जेव्हा आपण एखादं काम करून घेऊ, ठीक आहे. आता बघा एक ऑडिटर येतो, त्या सांगायचं समजा काही माणसं असतील त्याची सबऑर्डिनेट आणि ते आपल्याला पूर्ण स्टेटमेंट तयार करून देत आहेत. आपलं काम व्यवस्थित पद्धतीने ते बघतात की ह्या कंपनीचे एवढे स्टेटमेंट त्यांनी तयार केले. मग स्टेटमेंट तयार केल्यानंतर काही ऑडिटरने त्याच्यावरती डिसिजन नाही घेतला पाहिजे की नाही हे तू केलेस ते बरोबर आहे, नाही, काही ते सत्य आहे की असत्य आहे, त्याच्यामध्ये काही रॉंग आहेत, काय मिस्टेक्स आहेत, काय फ्रॉड्स आहेत, हे त्यांनी बघितलं पाहिजे. की डायरेक्ट त्यांनी फक्त असं सांगितलं माझी सबऑर्डिनेट केले म्हणजे बरोबर असणार आहे, नाही. त्याचं पूर्ण काम म्हणतात तरी मी दुसऱ्याकडून काम करून घेतोय तरी ते काम करून घेणं त्याचं पूर्ण चुका बघायच्या माझं काम आहे की ह्याच्यामध्ये किती मिस्टेक्स निघतायत किंवा काय प्रॉब्लेम आहे का, हे कोण बघणार आहे, ऑडिटर बघणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत त्याच्यामध्ये डॉक्युमेंटेशन. ठीक आहे. सो डॉक्युमेंटेशन मध्ये काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये की कंपनीचे जे डॉक्युमेंटेशन आहे ते व्यवस्थित पद्धतीने असलं पाहिजे, त्याची बिल्स असली पाहिजेत जे आपण ऑडिट करू, बरोबर आहे. त्यांचे मेन दस्तऐवज काय असतील म्हणजे त्याची व्यवस्थित ठेवलेली कागदपत्रे हे व्यवस्थित पद्धतीनेच राहिले पाहिजेत. समजा कोणता बिल जर मिसिंग असेल डेटचा, मग तेव्हा त्यांनी विचारलं पाहिजे की इथलं बिलची तुम्ही एंट्री केली नाही आहे किंवा इथलं बिल नाही आहे, बरोबर आहे. आणि काही जर मोठा जर फ्रॉड दिसून येत असेल तर तो कंपनीच्या किंवा ओनरच्या निदर्शनास आणून द्यायचा आहे. हे काम असतं ऑडिटरचं. पण डॉक्युमेंटेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे. जसं आपण लास्टच्या युनिटमध्ये बघणार आहोत की वाउचर्स का इम्पॉर्टंट असतात, वाउचर्स मध्ये काय इफेक्ट पडतो, कोणते बिल्स इम्पॉर्टंट आहेत, जेवढे आपण खर्च करतो तेवढे बिल्स डॉक्युमेंटेशन करणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं जर व्यवस्थितपणे डॉक्युमेंटेशन नसेल तर तुमचं ऑडिट होऊ शकत नाही. ठीक आहे. सो हा पॉईंट आहे डॉक्युमेंटेशनचा. त्याच्यानंतरचा जो नेक्स्ट पॉईंट आहे तो प्लॅनिंग. आता जसं मी प्लॅनिंग हा सुरुवातीला आला पाहिजे होतं. प्लॅनिंग काय आहे की व्यवस्थित पद्धतीने प्लॅनिंग करूनच आपल्याला काय करायचं, ऑडिट करायचं आहे, बरोबर आहे. आपलं नियोजन जर व्यवस्थित असेल तर आपण तपासणी कशी करू शकतो, व्यवस्थित पद्धतीने करू शकतो. आपण जर नियोजन व्यवस्थित केलं नाही, जर स्टेटमेंट तयार केले दुसऱ्याकडून काम करून घेतोय फक्त साईन द्यायचे काम झालं पूर्ण, ते असं करायचं नाही आहे. आपलं नियोजन आपली प्लॅनिंग हे व्यवस्थित पद्धतीने त्यांनी काय केली पाहिजे. तर त्याचं जे ऑडिट आहे ऑडिट रिपोर्ट व्यवस्थित बनवू शकतो, ट्रू अँड फेअर असू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये ऑडिट एव्हिडन्स. आता ऑडिट एव्हिडन्स मध्ये काय सांगितलं आपल्याला याच्यामध्ये बघा की जेव्हा आपण एक हिशोब तपासणी करू म्हणजेच काय आपण आपली ऑडिट करू तर त्याच्यामध्ये काही जर आपल्याला असं समजतं की इथे फ्रॉड्स निर्माण झाला किंवा फ्रॉड्स आहे तर त्याचा आपल्याला पुरावा दिला पाहिजे त्या ऑडिटरला की नाही बघा एवढी स्टेटमेंट मध्ये एवढे असं ते लास्ट इयरचा प्रॉफिट एवढा होता तर ह्याच्यामध्ये ह्या डिव्हिजन मध्ये कमी दाखवतोय, काही रिझन्स असे आहेत की कोणत्या रॉंग एंट्री झाल्या आहेत. आता कधी कधी असं होतं की डबल एंट्री करतात लोक, का, कारण फ्रॉड्स नाही दिसला पाहिजे. आज मी एक इथं बिल परचेसचं मारलं आणि 8 दिवसाचं पुन्हा त्याच दुसऱ्या दिवशी मारलं, म्हणजे डबल एंट्री करतात जेणेकरून ती जी स्टेटमेंट तिथं
कम्प्लीट दाखवण्यासाठी किंवा ते बिल्स दाखवण्यासाठी किंवा काही रॉंग बिल सुद्धा आणून दाखवतात. मग त्यांनी हे एव्हिडन्स शोधून काढले पाहिजे त्याच्यामध्ये, की जर तो एखाद्या कंपनीला बोलतोय की तुमची ही डिव्हिजन तुमची ही फर्म इथं ह्या जागी फ्रॉड करते, मग हे फ्रॉडचे रिझन काय आहेत, कुठे फ्रॉड झालेत हे त्याला दाखवणं गरजेचं आहे. जर तुम्ही ते दाखवलेत नाही फ्रॉड करणार, ते एव्हिडन्स तुम्ही शो नाही केलेत तर तुम्हाला त्याची अडचण होऊ शकतं. म्हणजे ऑडिटरचं पूर्ण काम आहे की न बघता त्यांनी काम करायचं नाहीच आहे, कारण त्याचं व्यवस्थितपणे त्याचं काम केलं, एव्हिडन्स तो शो करेल तर त्याचं काम कसं होणार आहे, चांगलं होणार आहे. म्हणजे जर तुम्ही कोणत्याही पद्धतीने स्टेटमेंट शो करता त्याच्यामध्ये काही अडचणी निर्माण झाल्यात, मग त्या अडचणी कशापासून निर्माण झाल्यात याचं रिझन तुम्हाला कंपनीला पटवून द्यायचं आहे. हे काम आहे ऑडिटरचं. हेच आहे प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट याच्यामध्ये सांगितलेलं आहे ऑडिट कन्क्लुजन. आता ऑडिट कन्क्लुजन म्हणजे काय, ते आपला शेवटचा पार्ट, की आपला रिपोर्ट आपण जो बनवून देतोय तो आपला रिपोर्ट कसा असा पाहिजे. फर्स्ट इम्पॉर्टंट लाईन, ट्रू अँड फेअर, व्यवस्थित पद्धतीनेच असला पाहिजे. आपण यावरती त्यांनी ट्रस्ट ठेवून आपल्याला ऑडिट आपण रिपोर्ट ते लोक करतात आणि समजा आपणच काही एक निश्चित आपल्या कामाशी ठेवली नाही तर ते प्रॉब्लेम्स कदाचित नंतर आपल्याला सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. मग तुम्ही जे स्टेटमेंट शो कराल त्याच्यामध्ये काय होणार आहे, कंपनीचे शेअर होल्डर सुद्धा वाढणार आहेत, बरोबर, त्यांना त्याचं प्रॉफिट भेटणार आहे, कंपनीचे इन्व्हेस्टर्स वाढणार आहेत, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होऊ शकतं, कंपनी ही चांगल्या पद्धतीत रन होऊ शकते. समजा तुम्ही व्यवस्थित पद्धतीने त्याची कन्क्लुजन रिपोर्ट त्याला बनवून दिलात नाही, काही प्रॉब्लेम निर्माण तुम्ही स्वतःच केले, त्या कंपनीला खूप अडचणी निर्माण कराव्या लागू शकतात. मग तुमचे जे रिपोर्ट असतील ते व्यवस्थित पद्धतीने काय केले पाहिजे, शो केले पाहिजे. ओके. त्याच्यानंतरचा जो पॉइंट आहे कंटिन्युअस ऑडिट ऍडव्हान्टेज. सो तुम्हाला जे मी सांगितलं त्याच्यामध्ये कंटिन्युअस ऑडिट ऍडव्हान्टेज, त्याच्यामध्ये काय बघायचं आपल्याला बघा. पहिला पॉईंट जो आपल्याच्यामध्ये सांगितलेला आहे, तुम्हाला परवा मी ऍडव्हान्टेजेस घेतले होते, लक्षात असतील तुमच्या कदाचित ऑडिटिंगचे. काय होते त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेजेस मध्ये, सांगा जरा. हॅलो सर, परवा मी तुमचे ऍडव्हान्टेजेस घेतलेले होते ऑडिटिंग बद्दल, लक्षात असेल तुमच्या. हो बरोबर. हा, मग त्याच्यामध्ये काय होते पॉइंट ऑडिटिंगचे, हे कंटिन्युअस ऑडिट आहे, त्याच्यामध्ये ऍडव्हान्टेज काय होते. सर एक पॉइंट त्याच्यामध्ये असा पण होता की डिटेक्शन ऑफ एरर्स अँड फ्रॉड्स, ऍडव्हान्टेज. ओके. सेकंड, त्याच्यानंतर अजून एक होता काय स्टॅटिक. तो बोला बोला. येस खुलूद. हॅलो, बोला फास्ट. अमय बोल. सर ट्रान्सपरन्सी असा एक पॉइंट. अरे आवाज येतोय ना माझा. हा सर. सॅटिस्फॅक्शन ऑफ ओनर. ओके, सॅटिस्फॅक्शन ऑफ ओनर, व्हेरी गुड. त्याच्यानंतर पॉइंट काय होता, व्हेरिफिकेशन ऑफ बुक. आज आपण काय बघणार आहोत, कंटिन्युअस ऑडिटचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत. आता समजा आपल्या एक कंपनी आहे, मी एक कंपनी रन करतोय आणि मी जे कंटिन्युअस ऑडिट करतोय त्याचे मला काय फायदे होणार आहेत ते आपण आज बघणार आहोत. ठीक आहे. सो त्याच्यामधला जो आपला पहिला पॉइंट जो आहे तो क्विक डिस्कव्हरी ऑफ एरर्स. म्हणजेच काय, की माझ्या जे काही एरर्स असतील मी कंटिन्युअस ऑडिट करतोय ते मला लगेच शोधणं शक्य होणार आहे आणि त्याच्यामुळे काय होणार आहे, माझे जे स्टेटमेंट आहे ते व्यवस्थित पद्धतीने काय होणार आहे, एंड ऑफ द मुवमेंट चांगले राहणार आहे. बरोबर आहे. माझी जे चुका असतील, जे सतत माझ्या चुका घडत येत आहेत, तर त्या चुकाचं मी काय करणार, निवारण करणार आहे आणि त्याचे ते चुका सुधारणार आहे. हे सांगितलं याच्यामध्ये की क्विक डिस्कव्हरी ऑफ एरर्स. खूप मोठा ऍडव्हान्टेजेस आहे हा कंटिन्युअस ऑडिटचा. ठीक आहे. त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉइंट आहे याच्यामध्ये क्विक प्रिपरेशन ऑफ अकाउंट. आता समजा एखादा काही लेख आहे जो माझ्याकडून कुठे मिस झालाय किंवा एखादं बिल आहे ते माझ्याकडून मिस झालंय, बरोबर आहे, आणि मी कंटिन्युअस ऑडिट करतोय, तर त्याचा मला फायदा होणार आहे की काय, की माझे जे अकाउंट्स आहेत ते डे टू डे ह्याच्यामध्ये मला समजणार आहे की ह्या डेटची आज जी अमाऊंट आहे किंवा बिल आहे ती मिस आहे. त्याच्यामुळे मी काय करणार आहे, ते अकाउंट लगेच व्यवस्थित पद्धतीने काय करणार आहे, प्रिपेअर करणार आहे आणि माझे अकाउंट कसे असणार आहेत, एकदम सुरळीत असणार आहेत, जेणेकरून त्याच्यामध्ये काही मिस्टेक्स नसतील. समजा एखादा कोणी फ्रॉड जरी करत असेल तर ते लगेच उघडीस येणार आहे आपल्याला. तेही सांगितलं याच्यामध्ये की तुमचे अकाउंट आहे ते क्विक प्रिपेअर होणार आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्ड पॉइंट जो आहे मॉरल चेक ऑन स्टाफ. आता याच्यामध्ये काय सांगितलंय की समजा काही स्टाफ कडून काही चुकीच्या एंट्रीज होत असतील, बरोबर आहे, मग त्याला काय होणार आहे, कंटिन्युअस ऑडिट मध्ये फायदा होणार आहे
की हे चुका आपल्याला त्या स्टाफला दाखवून व्यवस्थित त्या पद्धतीने लगेच आपण सुधारून घेऊ शकतो. म्हणजे जे चुकांचे जे प्रमाण आहे, म्हणजे जो हमसे गलतियां होगी उसका कम से कम क्या होगा, प्रमाण कम होगा, मतलब कि कम से कम हम उसको कम कर सकते हैं और उसकी वजह से क्या होगा, हम लोग का फायदा होगा, हम लोग का जो स्टेटमेंट है वो कैसा रहेगा, सही से बनेगा। तो ये बताया इसके अंदर कि जो भी मिस्टेक्स होने वाले हम लोग के इसके अंदर, वो हम जल्दी से क्या कर सकते हैं, उसको सॉर्ट आउट कर सकते हैं. म्हणजे काय होणार आहे, ते मिस्टेक्स सॉर्ट आउट होणार आहेत, हे याच्यामध्ये सांगितले. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नॉलेज ऑफ टेक्निकल डिटेल्स. आता याच्यामध्ये काय सांगितले बघा, की आपण जेव्हा जेव्हा ऑडिट करत असतो तेव्हा आपल्याला त्या ऑडिटची काही आपल्याला कल्पना सुद्धा येईल की कशा प्रकारे ऑडिटर लोक ऑडिट करून जातात. ठीक आहे, हे जर वर्षानुवर्ष आले ऑडिट करायला ते कदाचित त्याच्यामध्ये एवढं कोणाचं लक्ष नसणार आहे, पण जर कंटिन्युअस ऑडिट होत असेल तर आपल्या कंपनीतले लोक सुद्धा त्यांना माहिती असणार आहे की नाही ह्या ठिकाणी टेक्निकल एरर दिसण्यात येतात, ह्या ठिकाणी फ्रॉड दिसण्यात येतं, आपल्याला ह्याचं नॉलेज आता भेटलेलं आहे. आपल्याला ह्या ठिकाणी काय करायचंय, व्यवस्थित पद्धतीने काम करायचंय, व्यवस्थित पद्धतीने एंट्रीज मारायच्या आहेत आणि आपल्याला सुद्धा तो ऑडिट रिपोर्ट तयार करत असताना आपण सुद्धा ते काय करू शकतो, टेक्निकल जे बाबी असतील ते आपण शिकून घेऊ शकतो. बरोबर आहे, म्हणजे हा फायदा होतो. टेक्निकल नॉलेज काय होते, आपली सुद्धा इम्प्रूव्ह होते आणि आपल्याला पण त्याच्यामध्ये काय होतं, काय सांगितलं याच्यामध्ये की आपल्याला पण त्याची पूर्णपणे आपल्याला समजून येतो. म्हणजे हिशोबामध्ये जो पण देऊ शकतो तो आपण व्यवस्थितपणे काय करू शकतो, सुधारू शकतो आणि आपल्याला पण ते परिचयाचं होतं की व्यवस्थितपणे आपण काय करू शकतो, काम करू शकतो. ठीक आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट जो आहे याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी ऑफ ऑडिट वर्क. 100% ना, कारण तुमची आता तुम्ही ऑडिट करताय बरोबर आहे, पण तुमची काय होणार आहे, इम्प्रुव्हमेंट होणार आहे त्याच्यामध्ये. म्हणजे काय की तुमचं काम हे व्यवस्थित पद्धतीनेच होणार आहे. आता त्याच्यामध्ये तुमचे एरर्स जे असतील ते तुमचे एरर्स कमी होत जातील. बरोबर का, कारण तुम्ही काय कराल की नाही आता वर्षानुवर्ष थांबायचं नाही ऑडिटला, आता आपल्याला प्रत्येक टायमाला ऑडिट कंटिन्युअस ऑडिट होतंय, मग आपण लक्ष देऊनच त्याच्यामध्ये काम करणार आहोत. त्याच्यामध्ये आपली कामाची क्वालिटी कशी होणार आहे, सुधारणार आहे, आपलं वर्क हे कसं बनणार आहे, एकदम चांगल्या प्रकारे बनणार आहे. बरोबर आहे, त्याच्यामध्ये काय होणार, आपले स्टेटमेंट सुद्धा काय असतील, व्यवस्थित राहणार आहे, त्याच्यामध्ये काही मिस्टेक शक्यतो दिसून येणार नाही. मग हे एक आहे इम्प्रुव्हमेंट इन क्वालिटी इन ऑडिट वर्क. ठीक आहे, त्याच्यानंतर जो नेक्स्ट पॉईंट आहे याच्यामध्ये घेतलेला नेक्स्ट पॉईंट जो आपण घेतला की प्रिपरेशन ऑफ अकाउंट इन फायनल इफेक्टिव्ह वर्ड्स. त्याच्यामध्ये काय सांगितलं की आपलं जे अकाउंट्स आहेत ते व्यवस्थित पद्धतीने आपण काय करू, प्रिपेअर करू, जेणेकरून ऑडिटरला ते करायला इझी होणार आहे. का इझी होणार आहे, कारण ऑडिट हा आपला रिपोर्ट कसा होतो, सतत होतो. त्याच्यामध्ये काय होणार आहे, ऑडिट आपलं काम व्यवस्थित पद्धतीने काय करू शकतो, पार पाडू शकतो, हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये काही डिसएडव्हान्टेजेस सुद्धा आहेत, ते आपण बघणार आहोत आपल्या नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, एक तुम्हाला सांगतो फक्त डिसएडव्हान्टेज मध्ये काय येऊ शकतं, एनीवन तुम्हाला कल्पना आहे की याच्यामध्ये डिसएडव्हान्टेज काय असू शकतात, कोण सांगू शकतं का की डिसएडव्हान्टेज काय असू शकतं त्याच्यामध्ये? अमेय, साक्षी, हॅलो, सर त्याला डिसएडव्हान्टेज नाही म्हणता येणार, पण माझ्याकडे एक पॉइंट आहे. कंपनी जितक्या जास्त वेळा ऑडिट करेल तितके जास्त अमाऊंट त्यांना पे करायला लागेल ऑडिटरला. एक्झॅक्टली, हेच त्याचं डिसएडव्हान्टेजेस आहे. म्हणता येणार नाही, डिसएडव्हान्टेजेस आहे. तुम्ही कंटिन्युअस ऑडिट करताय तर तुम्हाला काय होणार आहे, त्यांनी सांगितले की तुमची खर्चिक पद्धत आहे ना, म्हणजे तुमचं जे कॉस्टली एक्सपेन्सिव्ह वर्क ते तुमचं वाढणार आहे. कंपनीला जास्त पे करायला लागणार आहे त्यासाठी काही अमाऊंट. म्हणजेच काय होणार आहे की तुम्ही तुम्ही कंटिन्युअस ऑडिट करताय, कंटिन्युअस ऑडिट करत असताना तुमचं काय होणार आहे, तुम्ही ऑडिट रिपोर्ट शो करणार आहे, स्टेटमेंट शो करणार आहे. बरोबर, मग स्टेटमेंटचा खर्च व्यवस्थित ज्या पद्धतीने ते करत चालाल त्या पद्धतीने काय होणार, तुमचा एक्सपेन्सिव्ह होणार तुमच्यासाठी ती पद्धत. तुम्ही काही अगोदर सीए सुद्धा अशी अपॉइंट कराल की त्यांनी फक्त पर्सनली आमची कंपनी ऑडिट केली पाहिजे. मग तो कंटिन्युअस जो ऑडिट करतोय त्यात तो फ्री करणार आहे का, नाही. मग तुम्हाला काय होते, खर्चिक बाबी आहेत त्याच्यामध्ये, तुम्हाला त्याचा त्याला खर्च द्यायला लागणार आहे. मग हे त्याचा एक डिसएडव्हान्टेज असू शकतो. ठीक आहे, आपण हे जे आहे डिसएडव्हान्टेजेस ते आपण आपल्या नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. सो आता आपला आजचे जे पॉईंट तुमचे घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एरर्स अँड फ्रॉड्स आणि काही ऑडिटिंगचे सुरुवातीचे घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये आपला दुसरा चॅप्टर जो आहे इथं तो संपत आहे. तुम्हाला ह्याचे नोट्स आम्ही तुम्हाला लवकरात लवकर पाठवेल काय असतील ते, आणि तुम्ही त्यानुसार तुम्ही तुमची तयारीला मग लागा. तुमची कदाचित युनिट टेस्ट नेक्स्ट मंथला फर्स्ट वीकला होऊ शकते, फर्स्ट और सेकंड वीकला. ठीक आहे, सो काही अडचणी असतील ते व्यवस्थित मला विचारा, काही समजत असेल तेही विचारा, आणि तुमच्याकडे जे तुमचं क्लास वर्क असेल ते तुम्ही मला ह्या पुढच्या 2 दिवसात मला लिहून पाठवायचं आहे. तुम्हाला मी हे जो नोट्स सेंड करेन आजच सेंड करेन मी नोट्स, आणि नोट्स झाल्या मला तुमचे मंडे पर्यंत माझ्या व्हॉट्सअपवर आले पाहिजे. तेवढे फक्त लक्षात ठेवा, आणि काही त्याच्यामध्ये काही डाऊट असेल, कोणता पॉईंट समजला नसेल तुम्ही मला विचारू शकता.
ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर असेल त्याला जॉईन करू शकतात ना. थँक्यू फॉर जॉईनिंग. थँक्यू.